मिरजेतील एक सुंदर रस्ता. पहिल्यांदाच आम्ही या रस्त्यानं प्रवास करताना द्रौपदी वस्त्रहरण. कैलास पर्वत इकडे इकडे हे कैलास पर्वत. कैलास पर्वत. हे सुदामेचे पोहे. सुदामेचे पोहे. आणि हे रास क्रीडा. रास क्रीडा. आणि यमुना घाट. यमुना घाट. गोविंदा. हे राजा रवी वर्मा यांनी सगळे फोटो चित्रित केलेले आहेत. हे द्रौपदी स्वयंवरचं चित्र आहे, जे बाण धनुष्यबाण पाण्यात बघून वर माशाला मारतील. त्या डोंगराच्या छोट्या डोंगरामध्ये आम्हाला ही मूर्ती सापडली पूर्वजाला. ही मधल्या ह्याच्यामध्ये छोटी हे आहे ना. ह्या बाजूला मिळाले छोटे ह्या ह्याच्यामध्ये. गुहेत. ह्या गुहेमध्ये इथे जी मूर्ती आहे ती मिळालेली आहे इथे. आणि ती मूर्ती आपण बघू शकता इथे बसवण्यात आलेली आहे. आपण तिरुपतीला जसं सप्तगिरी करून जातो तसं इथं मिरजेमध्ये व्यंकटेश मंदिर आहे ना, इथं 7 पायऱ्या आहेत. तुम्हाला जर तिरुपतीला नाही जमलं तर तुम्ही ह्या व्यंकटेश मंदिराला आला तर सुद्धा चालले. सप्तगिरी करून तुम्ही डोंगर चढल्यासारखं आहे. हा आहे दक्षिणमुखी मारुती. व्यंकटेशाचं वाहन, विष्णूचं वाहन गरुड. आणि हे वैनते म्हणजे गरुड आणि हनुमान. हे व्यंकटेशाचं हे. ओके.